कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली असून पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी तिन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. जोरदार पावसामुळे राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडे होते. मात्र पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानं त्यातील 3 दरवाजे बंद झालेत. सध्या 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडा आहे. त्यातून 1428 क्युसेक्स आणि वीजगृह सांडव्यातून 1500 असा एकूण 2928 क्युसेक्सनं भोगावती नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धामोड इथलं तुळशी धरण 2.99 TMC पाणीसाठा होऊन 86% इतकं भरलंय. धरणातून 100 क्युसेक्सनं तुळशी नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. 25.19 TMC पाणी साठवण क्षमता असणारं काळंबावाडी इथल्या दूधगंगा धरणात 20.97 TMC इतका पाणीसाठा आहे. धरणाची पाणी पातळी झपाट्यानं वाढत असल्याने जलसंपदा विभागानं आज दुपारी 2 वाजता धरणाचे 4 दरवाजे उघडले असून यातून 3600 क्युसेक्सनं दूधगंगा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.